आपण सगळे चिपळूण चिपळूण नगरपालिकेच्या हद्दीतील शंकरवाडी येथील नलावडे बंधाऱ्याच्या इथे आलेलो आहोत. गेले दीड महिना हा संपूर्ण बंधाऱ्यामुळे 100% शंकरवाडीतील 140 ते 150 घरांना धोका निर्माण होईल हे आम्ही वारंवार एप्रिल आणि मे मध्ये सांगत होतो. तरी सुद्धा संबंधित जो बिल्डर आहे त्यांनी जाणीवपूर्वक हे संपूर्ण बंधाऱ्याचं काम चालू केलं. चिपळूण नगरपालिकेने त्याची गडग्याची परवानगी रद्द केली, तरी सुद्धा त्यांनी उरलेलं काम पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. आणि आम्ही एप्रिल आणि मे ला सांगत म्हणजे वारंवार जे सांगत होतो ते बरोबर कालच्या पावसामध्ये फिक्स झालं की ह्या सगळ्या बंधाऱ्यामुळे लगतची जी 140 ते 150 घरं आहेत त्यांना पुरांचा धोका निर्माण झाला. आणि हे स्वतः प्रशासनाने, चिपळूण नगरपालिकेच्या प्रशासनाने, इथल्या प्रांत ऑफिसच्या प्रशासनाने हे सगळं इथे येऊन बघितलेलं आहे. तरी आम्हाला या दोन्ही प्रशासनाला आणि जिल्हा प्रशासनाला विनंती आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये हा जो गडगा आहे हा गडगा कोणत्याही परिस्थितीमध्ये संपूर्ण ढासळणं गरजेचं आहे. आणि हा जर गडगा कायमस्वरूपी इथे राहिला तर शंकरवाडी, मुरादपूर आणि या सगळ्या भागाला पुराच्या पाण्याचा धोका जो निर्माण होतोय याचा अनुभव आम्ही काल घेतलेला आहे. पालकमंत्र्यांची आज भेट झाली आणि त्यांच्याकडे हा विषय मांडला गेला, काय त्यांनी उत्तर दिलं? नक्कीच आम्ही आज पालकमंत्र्यांना या विषयीची सगळी माहिती फाईल आज नगराध्यक्ष साहेबांसमोर आम्ही दिली. तसं पालकमंत्र्यांनी सुद्धा ह्याच्यावर आम्ही बघून विचार करून आम्ही सांगतो असं सांगितलं. कालच आम्ही आमचे सन्माननीय विधान परिषदेचे आमदार जटरा साहेब ते आता पावसाळी अधिवेशनामध्ये आहेत, त्यांच्याजवळ इथले जे काय आपल्याकडे परवा पाणी भरलं होतं पाण्याचे व्हिडिओ, त्या लोकांची जी बोलण्याची परिस्थिती सगळ्या आम्ही त्यांना पाठवलेला आहे. ते हा विषय येणाऱ्या पावसाळी अधिवेशनात उद्या ह्या विषयात पण घेणार आहेत. आपण सगळे पाहताय की ह्यामुळे काल जवळजवळ पावसाच्या थोडक्यात जर संध्याकाळी पाऊस थांबला नसता तर जवळजवळ शंकरवाडीच्या सगळ्याच घरात ते पाणी घुसलं असतं. त्यामुळे माझी प्रशासनाला सर्वांना विनंती आहे की आपण हा बंधाऱ्याविषयी योग्य तो निर्णय घ्यावा. मोदी साहेब, नगरपालिकेच्या प्रशासनाने बांधकामाला परवानगी दिल्यानंतर हे बांधकाम झालेलं आहे. ही प्रशासनाची फार मोठी चूक आहे असं वाटत नाही, आणि त्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी आपण करणार आहात. आधी मुळात म्हणजे प्रशासनाकडे आम्हाला जेव्हा विषय समजला तेव्हा आम्ही प्रशासनाला विचारलं आणि त्याच वेळेला संबंधित जो कोण बिल्डर आहे त्याने चिपळूण नगरपालिकेच्या पोर्टलवरती ऑनलाईन त्यांनी अर्ज केला होता. पण अर्ज करायच्या आधी त्यांनी ऑलरेडी काम सुरू केलेलं होतं. आणि हे जेव्हा आम्ही चिपळूण नगरपालिकेच्या प्रशासनाच्या लक्षात आणून दिलं तेव्हा त्यांनी ती परवानगी रद्द केली. परंतु प्रशासनाने आम्ही पहिली मागणी केल्यावर जर ही परवानगी रद्द केली असती तर हा संपूर्ण बंधारा उभा राहिला नसता. आता पुढची भूमिका काय राहील? प्रशासनाने आमच्या सगळ्यांच्या ह्याच्या खातर प्रशासनाने कोर्टामध्ये कॅव्हेट दाखल केलेलं आहे. त्याची 15 तारखेला सुनावणी आहे. 15 तारखेच्या सुनावणी नंतर आमची पुढची रूपरेषा फायनल होईल. ताज्या बातम्या बघण्यासाठी राजसत्ता न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.